अहमदाबादला सही अंतरावर खेळलेला आहे. स्वराज्य टिकेल की नाही माहित नाहीये. चारही बाजूनी संकट येत आहेत आणि 5 सप्टेंबर 1659 ला बातमी प्रतापगडावर येऊन धडकतीये की सईबाईंचं निधन झालं. विचार करा, आपल्या धर्मपत्नीचं निधन होतंय, अफजल खान स्वराज्यावर चालून येत आहे. शिवाजीराजांनी करावं ते काय? एका बाजूला भावना आहे, एका बाजूला कर्तव्य आहेत, पण शिवाजीराजे राजगडावर जात नाहीयेत, ती सईच्या अंत्यविधीला पोहोचत नाहीयेत, की मुलाच्या शंभूला साठवण करायला त्या राजगडावर जात नाहीयेत. चरित्रातून आम्ही काय शिकायचं असेल तर मेंटली स्ट्रॉंगनेस आम्ही शिकायला हवं. कितीही संकट येऊ द्या पण आम्हाला स्थिर प्रत्येक कसं राहावं हे शिवचरित्र शिकवतं. त्याचं कारण माझ्या शिवाजीराजांचा आदर्श, प्रभू रामचंद्रांचा आदर्श नीती होती आणि भगवान श्रीकृष्णांची कर्मनीती होती. त्या दोघांचा संयम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजीराजांनी आदर्श प्रभू रामांचा अभ्यास केलेला आहे. माझ्या शिवाजीराजांनी श्रीकृष्णाची नीती अभ्यास केली आहे. कुरुक्षेत्रावर जेव्हा समोर उभे असलेले कौरवांची अलौकिक सेना जेव्हा अर्जुनाने पाहिली, त्या सैन्यांमध्ये आपले नातलग आहेत, आपले मामा आहेत, आपले काका आहेत, आपले गुरु आहेत, महामुनी भीष्म आहेत आणि त्यांच्यावर आपलं आक्रमण करायचं. त्यावेळी अर्जुनाच्या हातातील गांडीव गळून पडला. त्यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जे मंत्र सांगितलं तर आपण भगवद्गीता म्हणतोय, पण त्या भगवद्गीतेतला सर्वात महत्वाचा श्लोक होता कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. माणसाने जीवन जगत असताना कर्माला प्राधान्य द्यायला लागतो. आज व्यक्तिमत्व काय होत आहे माहितीये, आम्ही जीवन जगतोय पण या जीवन जगण्याचं कारण आम्ही विसरून बसलेलो आहे. प्रत्येक जण स्वतःच्या संकटांमध्ये स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये अडकलेला आहे. आज आम्ही फक्त मीडियाचे गुलाम होत चाललेले आहे. फेसबुकवर आम्ही एखादी पोस्ट केली, किती लाईक्स आले, किती फॉलो आले, त्याच्यामध्ये आम्ही गुंतून गेलेलो आहे. एक आदर्श आणि चारित्र्यवान जीवन कसं जगावं हे मात्र आम्ही विसरून गेलेलो आहे. ते संस्कार तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. अरे लहानसा श्याम आहे आणि अंघोळ करून बाहेर पडला आणि आईला म्हणतो, अगं आई माझी पाय खराब होतील, मागतील. आईने सांगावं, अरे श्याम पायाला माती लागू नये म्हणून इतका जपतोस, तशीच मनाला माती लागू नये म्हणून जग, मनामध्ये चांगल्या विचारांचं पालन कर. आणि तोच श्याम पुढे खऱ्या अर्थानं साधी कृती पडले आणि जगाला खरा तो एकच धर्म शिकवला. कोलकाताचं ठिकाण आहे आणि अनेक मित्र एकत्र बसून चर्चा करत होते. त्याच्यामध्ये नरेंद्र होता आणि भुवनेश्वर देवी किचन मध्ये काम करते. मित्रांच्या गप्पा सुरू आहेत, पुढे भविष्यामध्ये कोण काय होणार. एकाने सांगावं मी इंजिनियर होणार, एक म्हणतो मी वकील होणार, कोण म्हणतो मी डॉक्टर होणार. एक एक सांगत होता आणि त्याच वेळी वेळ आली आता नरेंद्रांची आणि नरेंद्र म्हणतोय की मला टांगेवाला व्हायचं. आईला अचंबित वाटलं, पण प्रत्येक जण म्हणतोय मला डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं आणि माझा मुलगा म्हणतोय मला टांगेवाला व्हायचं. कारण त्यावेळी कोलकातामध्ये अनेक टांगेवाले होते. त्यामुळे नरेंद्रला त्या टांगेवाल्यांचं खूप अप्रूप वाटायचं. आपण देखील घोड्यावर बसायचं, मान ठोकावी आणि घोडागाडी हाकलावी असं त्याच्या मनामध्ये होतं. म्हणून तो म्हणून गेला. आई किचन मधून बाहेर आली, लेकराच्या कानाला पकडलं आणि समोर घेऊन गेली. समोर एक प्रतिमा होती. सांगितलं, जर तुला टांगेवाला व्हायचं असेल ना तर या प्रतिमेमध्ये जो टांगेवाला आहे ना तो टांगेवाला हो. त्या प्रतिमा होती श्रीकृष्ण आणि अर्जुनाची. ज्या अर्जुनाच्या रथाचं सारथ्य श्रीकृष्ण करत होता, ज्याने अवघ्या विश्वाला जगण्याचं तत्वज्ञान दिलं, तो श्रीकृष्ण सारथी हो. अशा पद्धतीचा संस्कार एक आई आपल्या लेकराला देते आणि त्यामधून महापुरुष घडतायत. अशा पद्धतीचा संस्कार असायला हवं. बाबासाहेब 10वी मध्ये मॅट्रिकची परीक्षा द्यायचे आणि एक्झाम देऊन घरी आले की घरीमध्ये जेवणामध्ये रामजी बाबाला सांगायचे जेवायला बरा. रामजी बाबा जेवायला द्यायचे. टोपलीमध्ये एक भाकरी असायची, ती भाकरी भीमरावांना वाढली जायची. भीमराव जेवायचे. जेवण झाले की बाबांना प्रश्न करायचे, बाबा तुमचं जेवण झालं का? रामजी बाबा म्हणायचे, अरे हो मी जेवलो रे. प्रत्येक वेळी असंच व्हायचं. जेव्हा न राहून भीमरावांनी एक दिवशी बाबांना विचारलं, बाबा मी जेवण करतोय त्यामध्ये टोपलीमध्ये फक्त एकच भाकरी शिल्लक असते, मी खाल्ल्यानंतर टोपलीमध्ये काहीच रिकामं नसतं, मग तुम्ही जेवता तरी कधी? आणि बाबाजींनी उत्तर दिलंय. रामजी बाबा म्हणतात, अरे लेका माझी जी भूक आहे ना ती भाकरीने कधी भागणार नाहीये. माझी भूक तेव्हाच भागेल जेव्हा माझा लेक एक मोठा साहेब बनेल. हे शब्द बाबासाहेबांच्या काळजावर कोरले गेले. तोच भीमराव आम्हाला संविधानाचा शिल्पकार म्हणून अख्ख्या देशाला पाहायला मिळतो. ते बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. आणि संस्कारांमध्ये ताकद आहे. ती ताकद आम्ही कधीतरी शिकवणी गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं संस्कारांचं पीठ म्हणून आम्ही शिवचरित्र पाहतोय. अफजल खानाचं संकट येतंय. 10 नोव्हेंबर 1659 ला प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि शिवाजीराजांची भेट होती. भेटीचा प्रसंग किती भयानक असेल तुम्ही ऐकला असेल. दुपारची वेळ, समोरासमोर अफजल खान आणि शिवाजीराज
चौथाच बैल काढतात. त्याच समयी सय्यद बंडा राजांवर वार ठेवून धावतोय आणि तोच वार शिवाजी आपल्या अंगावर घेतोय आणि इतिहास पुटपुटतो, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. तरी देखील अफजल खान धडा पलट फिरतोय, पालखीमध्ये जाऊन बसतोय. संभाजी कावजी येत आहेत आणि खानाचं मुंडकं छाटतात आणि इतिहास पुटपुटतोय. हरे रंग का सपना पाए आया था अफजल माती में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में. अफजल खानाचं संकट हे शिवरायांच्या जीवनातील सर्वोत्तम लाईफ मॅनेजमेंटचं उदाहरण. जेव्हा जेव्हा आमच्या आयुष्यात संकट येतील ना, कारण आताचं जे जीवन आहे ते इनप्रेडिक्टेबल आहे. चारही बाजूने आमच्यावर संकट आहे आणि या संकटांमध्ये जर आम्ही कसं जगावं असं वाटत असेल तर आम्हाला आमच्या लाईफचं प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट करता यायला पाहिजे. कितीही संकट येऊ द्या, जेव्हा जेव्हा संकट येतील तेव्हा अफजल खानाचा प्रसंग आठवा आणि शिवाजी राजांनी अफजल खानावर कशी मात केली तो प्रसंग खऱ्या अर्थानं जीवनाचा सर्वोत्तम उदाहरण आहे. शिवचरित्रातून आम्ही हे शिकायला हवं. शिवचरित्र आम्हाला शिकवतं डिसिप्लिन. शिवचरित्र आम्हाला सांगतं नेशन फर्स्ट बी आणि लास्ट. नेशन फर्स्ट असायला पाहिजे. राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती निर्माण करणारा जर कोणता ऍप असेल तर तो ऍप म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. हा शिवचरित्र आज देखील लाखो तरुणांना प्रेरणा देतं. याचं कारण आहे शिवचरित्र शिकवतं निष्ठा, शिवचरित्र शिकवतं समर्पण आणि शिवचरित्र शिकवतं त्याग. शिवरायांच्या चरित्रामध्ये हे पासून भरलेलं आहे. शिवाजी राजांच्या चरित्रामध्ये आजच्या पिढीला आम्ही या खऱ्या अर्थानं ओळख देणं गरजेचं आहे. एक आदर्श शिक्षक कसा असावा, एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं याची जेव्हा आम्ही सांगड घालतोय ना तेव्हा शिवचरित्रातील ही मूल्ये आज खऱ्या अर्थानं आम्ही घेणं गरजेचं आहे. शिवचरित्र शिकवतं आम्हाला लॉयल्टी, निष्ठा, जी आजच्या तरुणांमध्ये आणि आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आढळत नाही. आज विद्यार्थ्यांची शिक्षकांवर निष्ठा नाहीये, शिक्षकांची गुरूंवर निष्ठा नाहीये आणि म्हणून गुरु आणि शिष्यांमधला संवाद आज हरवत चाललेला आहे. गुरु शिष्यांचा संवाद किती मोठा आहे. या भारताच्या मातीनं, महाराष्ट्राच्या मातीनं गुरु शिष्यांचा संवाद अवघ्या विश्वाला दाखवून दिलेला आहे. जेव्हा दोन भावांमधला संवाद झाला तेव्हा ज्ञानेश्वरी उभी राहिली. जेव्हा गुरु आणि शिष्यांमधला संवाद झाला तेव्हा भगवद्गीता उभी राहिली. जेव्हा पती आणि पत्नीमधला संवाद झाला तेव्हा रामचरित मानस उभं राहिलं. हा संवादांमधलं खऱ्या अर्थानं कारण आहे. आज आमचा संवाद हरवत चाललेला आहे आणि संवादाची जागा आज मोबाईलने घेतलेली आहे. एक लेखक असा म्हणून गेला होता की भारत कधी नष्ट होऊ शकतो, जेव्हा भारताची कुटुंब व्यवस्था नष्ट होईल तेव्हा भारत नष्ट होईल. आणि आज खऱ्या अर्थानं भारताची कुटुंब व्यवस्था ढासळत चाललेली आहे. याचं कारण आज सोशल मीडियाला दिसणाऱ्या अनेक घटना आहेत. काल परवाची पिंपळाची घटना आहे. एक दाम्पत्य पेशाने शिक्षक होतं, पण त्यांनी ठरवलं आपल्या मुलांना आपण चांगलं शिक्षण देऊयात, मुलांना त्यांच्या पायावर उभं करूयात. एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आणि दुसरा मुलगा देखील IIT मध्ये चांगल्या पोस्टवर गेला. चांगलं शिक्षण दिलं, स्वतःच्या पायावर उभं केलं आणि दोनही मुलं अमेरिकेमध्ये सेट झाली. पहिल्यांदा दोन्ही मुलांचा कधीतरी कॉल यायचा, व्हिडिओ कॉल यायचा, नंतर कधीतरीच बोलणं व्हायचं. काही दिवस गेले, काही वर्ष गेले, दोन्ही मुलांचं कॉल आणि संभाषण बंद झालं. एके दिवशी मोठ्या मुलाला आणि छोट्या मुलाला वडिलांनी कॉल करून सांगितलं, अरे लेका, आईचं देहांत झालंय, आईच्या देहांतासाठी अंत्यविधीसाठी तू ये. अंत्यविधीसाठी दोन्ही मुलं आली नाही. 13व्या दिवशी लहान भाऊ आला आणि वडिलांच्या हातामध्ये पैसे देत म्हणाला, बाबा, दादाने पैसे दिलेले आहेत, हे पैसे घ्या आणि आईचं जितकं काही खर्च झाला असेल तो खर्च तुम्ही करा. बाबांनी रडत रडत विचारलं, अरे दादा का नाही आला? मोठ्या छोट्या मुलाने उत्तर द्यावं की दादा म्हणाला होता आईच्या वेळी तू जा आणि बाबाच्या वेळी मी जा. आज आमची कुटुंब व्यवस्था ढासळत चाललेली आहे आणि कुटुंब व्यवस्था घडवण्याची जबाबदारी सर्वात महत्वाची म्हणजे शिक्षकांवर आहे. आज आम्हाला संवाद करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना घडवणारे शिल्पकार म्हणून शिक्षकांकडे बघितलं जातं. हे करणं आज काळाची गरज आहे. या महाराष्ट्रानं पाहिलं गेलंय, ज्ञानोबा, निवृत्ती असतील, मुक्ताई असेल आणि सोपान असेल, 4 लेकरं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण झाली होती. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंना देहांत प्रायश्चित्त सांगितलं गेलं आणि एके रात्री विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईंनी देहांत प्रायश्चित्त खावं. सकाळ भावी 4 लेकरं आहेत. 12 वर्षांचा निवृत्तीनाथ आहे, 10 वर्षांचे ज्ञानोबा आहे, 8 वर्षांचा सोपानी आणि 6 वर्षांची मुक्ताई आहे. सकाळ झाली, निवृत्ती उठतायत आणि बघतायत तर घरामध्ये आई बाबा नाहीयेत. बातमी कळाली की आई बाबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय. एवढीशी मुक्ताई 6 वर्षांची आहे. उठल्यानंतर पहिला प्रश्न केला, आई बाबा कुठे आहेत? निवृत्ती दादा म्हणतोय, अगं आई ते तर देवा घरी गेले. एवढीशी मुक्ताई तिला कळत नाहीये देवा घरी जाणं म्हणजेच काय. मुक्ताई म्हणते, देवा घरी ते तर दररोज जात आहेत.
निवृत्तीनाथ म्हणतायत अगं मुक्ताई आपले आई बाबा आपल्या कायमचे सोडून गेले, 4 लेकरे ढसा रडतायत, प्रत्येकाच्या काळजाला चीर पडावी इतकं रडणं. पण निवृत्तीनाथ सर्वांना भावांचा सांभाळ करतायत, 4ही लेकरं एकमेकांना साथवण करतायत आणि पुन्हा एकदा त्या आळंदी सारख्या ठिकाणी आयुष्याची गुजरात करायला उभे राहतायत. कधीतरी ज्ञानोबारायांनी जावं भिक्षा मागण्यासाठी, तत्कालीन कर्मठ ब्राह्मणांनी त्यांच्यावर दगड आणि मातीचा शिरकाव करावा, शिवाय शाप द्यावे, ज्ञानोबारायांना वेदना व्हाव्यात आणि रडत रडत घरी यावं, कुटीचा दरवाजा बंद करावा आणि रडत बसावं. 8 वर्षांची मुक्ताई आहे, कुटीच्या जवळ जावं आणि ज्ञानोबा दादाला म्हणावं, अरे ज्ञाना दादा का बरं रडतोस, आपल्याला रडण्याचा अधिकार नाहीये, आपला जन्मच मुळातच समाजाचं दुःख दूर करण्यासाठी झालेला आहे. चिंता क्रोध दूर सारा, ताटी उरा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा, साह्य अपराध जनाचा, इवल्याशा मुक्ताईनं ज्ञानोबारायांना शिकवण द्यावी, हा तो महाराष्ट्र आहे. म्हणून असं म्हणतात की ज्याला स्त्रीमधली बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, ज्याला स्त्रीमधली बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, ज्याला स्त्रीमधली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला पत्नीमधली प्रेयसी कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्रीमधली आई कळाली तो जिजाऊंचा शुभा झाला, जिजाऊंचा शुभा झाला, जिजाऊंचा शुभा झाला. शिवचरित्रातून आम्हाला हे शिकायला हवं. शिवचरित्र शिकवतं आम्हाला निष्ठा. ती निष्ठा कशी असावी? पन्हाळगडच्या वेळामध्ये माझे शिवाजी राजे 6 महिने अडकलेले आहेत. सिद्धी जोहरचा वेळा भयंकर आहे. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने गेले, पण वेळा काही सुटत नाहीये. काय करावं राजांना कळत नाहीये. आणि एके दिवशी 18 वर्षांचा शिवा काशीत राजांच्या समोर उभा राहिला. राजांच्या सारखा दिसणारा, राजांसारखा बोलणारा, राजांसारखा हुबेहूब कलाकृती करणारा तो शिवा काशी जेव्हा राजांच्या समोर उभा आहे तेव्हा राजांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, अरे शिवा तुला मंडीवर जायचंय, जातोयस का? 18 वर्षांचा शिवा काशीत आहे. हसत हसत राजांना म्हणतोय, अहो राजा तुम्ही सांगावं आणि आम्ही करावं, इतकाच हा शिवा काशीत आहे. राजा म्हणताय, अरे शिवा मोहित अवघड आहे. शिवा काशीत म्हणतोय, अहो राजा तुम्ही फक्त बोला फकच ती, हा शिवा जान मी देईन तुमच्यासाठी. राजांनी शिवा काशीला सांगितलं, तुला शिवाजी महाराज बनून त्या सिद्धी जोहरच्या भेटीला जायचं आहे. 12 जुलै 1660 ची ती रात्र आहे आणि पन्हाळगडावर तो प्रसंग उभा राहिला. समोर शिवा काशीत आहे आणि शिवाजी राजे, राजांचा पेहराव शिवाजी काशीत करतोय. डोक्यावर जिरेटोप चढवला, अंगामध्ये अंगरखा घातला, पायामध्ये सुरवाल पहिरली, गळ्यामध्ये 64 कवड्यांची माळ परिधान केली आणि त्याच वेळी शिवाजी राजांच्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. शिवा काशीदाला प्रश्न पडला, अरे राजा रडतोय? शिवा काशीद म्हणतोय, अहो राजा या शिवा काशीदासाठी तुम्ही रडावं हे बरं दिसत नाही. राजा म्हणतात, अरे शिवा अरे तू सिद्धी जोहरच्या भेटीला जाशील, तो सिद्धी जोहर तुला जिवंत सोडणार नाही. शिवा काशीद म्हणतो, राजा एवढंच ना? अहो राजा जेव्हा तुमच्या स्वराज्यात मी दाखल झालो ना तेव्हा माझी माय मला म्हणाली होती, या राजासाठी त्या स्वराज्यासाठी कधी मरण पत्करायला लागलं ना तर मागे फिरू नको पाहू. आणि राजे आज मी मरणार आहे तो शिवा काशीद म्हणून नव्हे राजे, राजे मी मरणार आहे तो शिवाजी महाराज म्हणून. राजे परम भाग्य काय ते मरण असेल, काय ती निष्ठा असेल आणि मरणासाठी असं तसंच सामोरं जायचं आहे का? आजची तरुण पिढी अशी शिकत नाहीये. या मातीमध्ये घडले भगतसिंग, या मातीमध्ये घडले राजगुरू, या मातीमध्ये घडले सुखदेव, या मातीमध्ये घडले विलास सावरकर. या मातीमध्ये घडणारा तरुण राष्ट्रप्रेमी होता, देशप्रेमी होता. पण आज असा तरुण इथे घडत नाहीये. ही या मातीची शोकांतिका आहे. या मातीचा वारसा, या मातीची निष्ठा हरवत चालली का? आज आम्हाला येणाऱ्या पिढीमध्ये निष्ठा निर्माण करावी लागेल. मग ती विद्यार्थ्यांमध्ये निष्ठा असेल, जी निष्ठा त्याच्या आई वडिलांवर असेल, ती निष्ठा त्याच्या गुरूंवर असेल. कारण निष्ठा जर नसेल तर तिथे फक्त निष्ठा निष्ठी असते. आणि आम्ही असं म्हणतोय आज भारताच्या राजकारणामध्ये निष्ठा निष्ठी सुरू आहे. का निष्ठा निष्ठी असेल? कारण आज निष्ठा पुढे ना पुढे हरवत चाललेली आणि हे प्रत्येकामध्ये निष्ठा निर्माण करण्याचं अलौकिक कार्य जर तुम्हाला करायचं असेल तर ते शिक्षकांना करावं लागेल. कारण जर निष्ठा नसेल तर तिथे घडणारा व्यक्तिमत्व हा फक्त एक व्यक्तिमत्व असतो, तो मातीला इतिहास देऊ शकत नाही. शिवचरित्र आम्हाला सांगते निष्ठा, शिवचरित्र आम्हाला शिकवतंय समर्पण, शिवचरित्र आम्हाला शिकवतंय त्याग. शिवाजी राजांच्या चरित्रामधून जर आम्हाला काही शिकायचं असेल तर शिवरायांचा सर्वात मोठा गुण तो म्हणजे कॅरेक्टर, चारित्र्य. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, कोणी नेपोलियन झाला, कोणी सिकंदर झाला, कोणी अलेक्झांडर झाला, कोणी समुद्रगुप्त झाला, कोणी चंद्रगुप्त मौर्य झाला. पण जगाच्या पाठीवर हजारो राजे घडले असतील, जे राजे पराक्रमी होते,
ते चारित्र्यवान नव्हते, पण माझा शिवा राजा जितका पराक्रमी होता तितका चारित्र्यवान देखील होता. आज चारित्र्यवान पिढी घडणं काळाची गरज आहे. कपड्यांवर पडलेला डाग कुठून दिसतो म्हणून आम्ही कपड्यांची काळजी घेतो, पण कॅरेक्टरवर डाग दिसत नाही म्हणून आम्ही कॅरेक्टरची काळजी घेत नाही. आज कॅरेक्टर कुठे आहे? सोशल मीडियाला दिसणारी जे वासना आणि व्यभिचार आहे त्याने आज अख्खा भारत उलटून गेलेला आहे. टीव्हीचं चॅनल ओपन करावं, अन्याय अत्याचाराच्या बलात्काराच्या हजारो बातम्या आहेत. न्यूजपेपर ओपन करावं आणि समोर आपल्याला दिसत आहेत 6 वर्षांच्या लेकी सुनीवर अत्याचार होत आहे. बदलापूरच्या घटनेमध्ये बघितलं, आपल्या 6 वर्षाच्या एका चिमुकलीवर अत्याचार झाला. हे अवघं महाराष्ट्र बघतोय. आज तरुण कसा असावा तर तो कॅरेक्टर बेस्ट नसावा, तर तो सर्वात महत्वाचा म्हणजे चारित्र्यवान तरुण घडणं गरजेचं आहे. शिवचरित्र आम्हाला शिकवतं चारित्र्यवान तरुण. सुरतेचं आक्रमण तुम्हाला माहिती असेल. सुरतेवर राजांनी आक्रमण केलं. 2 दिवस अवघी सुरत लुटली जात होती. सुरतेमध्ये असं एक घर नव्हतं, असे एक इमारत नव्हती जिथे शिवाजी राजांनी आक्रमण केलं नाही. अख्खी सुरत उद्ध्वस्त केली होती, लुटली जात होती. तो त्यांचा हक्कच होता. उद्ध्वस्त झालेली सुरत होती, पण त्याच वेळी सुरतेमध्ये एक घर होतं. त्या घरामध्ये एक स्त्री आपल्या लेकरासोबत राहत होती. रात्रीची वेळ आहे, घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकायला येतो. त्या स्त्रीच्या काळजामध्ये धस्स व्हायला लागतं. अख्खी सुरत उद्ध्वस्त झालेली आहे, लुटली जाते, चालपल होतीये. आता आपली अब्रू देखील लुटली जाईल. तुला माहित नाही कोण शिवाजी राजा आहे. त्याच वेळी घोड्यांच्या टापांचा आवाज तिला ऐकायला येतोय आणि त्या टापांचा आवाज आपल्या घराच्या दिशेने येतोय. दरवाजे बंद होतात, खिडक्या बंद होतात. रात्रीची वेळ आहे, त्या स्त्रीच्या काळजामध्ये थरकाप होतोय. ती स्त्री बेशुद्ध होऊन पडतीये. अख्खी रात्र निघून जातीये. अवघ्या घराला घराला पडलेला. सकाळ होतीये, दारावर टकटक असा आवाज येतोय. एक रांगडा माणूस त्या दरवाजासमोर उभा राहतोय आणि त्या स्त्रीला हात जोडून म्हणतोय, मी प्रतापराव गुजर आहे. राजाने मला धाडलंय. राजाने सांगितलं होतं अवघी सुरत कुठली जात असताना त्या स्त्रीच्या घराच्या भिंतीला आणि विटेला देखील धक्का लागू नये. तर बाईला प्रश्न पडला, अरे साता समुद्रा पलीकडचा राजा आहे, मला माहिती देखील नाहीये, पण माझ्या घराची काळजी घेणारा राजा कोण आहे? तिने विचारलं, असं का? त्याच वेळी प्रतापराव गुजर म्हणतायत की तुमचे पती मोहनदास पारेख हे सुरतेमधील सर्वात परोपकारी व्यक्ती होते, ज्याने आपल्या आयुष्यभर दान धर्म केला, कोणतीही जात धर्म बघितली नाही, प्रत्येकाला संकटकाळी मदत केली. तुमच्या पतीचं निधन झालंय हे देखील आम्हाला माहिती आहे, पण तुमच्या निधनानंतर अशा सज्जन व्यक्तीचं रक्षण करावं हे माझ्या राजाने तुम्हाला सांगितलं होतं. त्या स्त्रीच्या मनामध्ये प्रश्न आला, हजारो किलोमीटरचा दूर राजा आहे, जर त्याच्या मनामध्ये स्त्रियांबद्दल इतका आदर असेल तर तो राजा कोणी सामान्य नाही. ती हंसाबेन मेहता राजांची भेट घेतीये आणि राजांना शुभेच्छांचा वर्षाव करतीये. ती म्हणते, अरे राजा, जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत तुझ्या कीर्तीचा सुगंध अवघ्या भारतभर पसरत राहील. हे एका आईनं दिलेले खऱ्या अर्थानं भावना आहे. चरित्र कसं असावं हे शिवाजी राजांचं चरित्र शिकवतं. राजाच्या पाटलाचा चौरंग केला मला माहिती आहे, त्याला म्हणतात छत्रपती शासन. पण आज खऱ्या अर्थानं या मातीची शोकांतिका काय असेल तर अजून देखील आम्हाला असं वाटतं की छत्रपती शिवाजी राजांनी पुन्हा जन्माला यावं. काय आम्हाला असं वाटतंय का आम्ही शिवरायांच्या स्वप्नातील आदर्श स्वराज्य निर्माण करू शकत नाही? ही खऱ्या अर्थानं शोकांतिका. आज आम्हाला खऱ्या अर्थानं शिवरायांच्या विचारांवर चालणं गरजेचं आहे. जोपर्यंत शिवरायांचे विचार आम्ही मस्तकात आणि मनगटात धारण करत नाही तोपर्यंत राजांच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण होणे शक्य नाहीये. आज शिवरायांकडनं आम्ही हे गुण खायला हवे. शिवाजीराजे शिकवतायत समर्पण, शिवाजीराजे शिकवतायत डेडिकेशन, शिवाजीराजे शिकवतायत कम्युनिकेशन स्किल, शिवाजीराजे शिकवतायत कॉन्फिडन्स, शिवाजीराजे शिकवतायत खऱ्या अर्थानं या मातीसाठी जगणं आणि या मातीसाठी मरणं. किती किती घटना आहेत शिवाजीराजांच्या. 6 जून 1674 रायगडावर राज्याभिषेक संपन्न होणार होता. मला वेळ कधी आहे सांगा फक्त. आणि खूप वेळ फास्ट होते का? नाही. 6 जून 1674 रायगडावर राज्याभिषेक संपन्न होणार आहे. आणि या राज्याभिषेकाच्या प्रसंगी माझा शिवबाराच्या 32 सुवर्ण सिंहासनावर आरूढ होणार होता. रायगडावर समोर 32 सुवर्ण सिंहासन आहे आणि त्या सिंहासनाच्या दिशेने जात असताना बाजूला बसलेल्या जिजामाता साहेब आहेत. राजे जवळ जात आहेत आणि महासाहेबांच्या पायांवर आपलं मस्तक टेकवतात. बघा तो प्रसंग किती भयानक आहे. 6 जून 1674 संध्याकाळची ती वेळ आहे. शिवाजीराजे 32 सुवर्ण सिंहासनावर आरूढ होणार होते. माझा राजा छत्रपती होणार होता. जिजामातांच्या चरणावर मस्तक टेकवल्यानंतर जिजामातांच्या अश्रूंच्या धारांचा अभिषेक शिवाजीराजांच्या मस्तकावर अखंडपणे सुरू आहे. राजांनी
प्रश्न केला, मासाहेब आजचा दिवस सोन्याचा, आजचा दिवस अति पावन आहे, मग आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू बरे का? जिजामाता म्हणतायत, अरे लेकरा, तू 8 वर्षांचा होतास, मी तुला सांगितलं होतं राजा, अरे या जगातलं आदर्श स्वराज्य निर्माण कर. तू ते स्वप्न स्वीकारलंस. स्वप्न एका आईने पाहावं आणि ते स्वप्न तिच्या लेकराने पूर्ण करावं, यापेक्षा महत् भाग घेते का? अरे किती किती संकट झेलली तू. अफजल खान चालू आला, तो अफजल खानला प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडलास. कर्नाटकच्या कैदेमध्ये 6 महिने कितपत पडला होतास. शाहिस्ते खानाची कोठे छाटलीस. आग्र्याच्या कैदेमध्ये 4 महिने अडकलास होतास. स्वराज्याचा सूर्य मावळतो काय, ही भावना आमच्यामध्ये होती. अनेक अनेक संकट तू सहन केलीस, पण कधी का म्हणून प्रश्न केलाच नाहीस. अरे स्वप्न आईने बघावं आणि ते स्वप्न तिच्या लेकराने पूर्ण करावं, यापेक्षा महत् भाग घेते काय? आणि ज्या आईने स्वप्न बघितलं, ते स्वप्न तिचा लेकरू आज पूर्ण करतोय. एका सरदाराचा मुलगा छत्रपती होतोय, यापेक्षा महत् भाग घेते काय? आणि ते स्वप्न मी माझ्या डोळ्याने पाहते. दोघांच्या डोळ्यांमधून अश्रूच्या धारा वाहत आहेत. त्या राजांच्या डोळ्यांसमोर उभे होते. बाजी प्रभू राजांच्या डोळ्यांसमोर उभा होता. शिवाकाशी राजांच्या समोर होते. मुरारबाजी राजांच्या सोबत उभे होते. आदर्श मित्र तानाजीराव एक एक मावळा राजांच्या डोळ्यांसमोर उभा राहत होता. दोघांच्या डोळ्यांच्या अश्रुधारा वाहत आहेत. आणि शिवाजी राजांनी जिजामातांना सांगावं, मासाहेब किती संकट आली, पण ही संकट आपण छात्यावर घेतली. जिजामाता म्हणतायत, राजे आजच्या दिवशी एक मागणं मागतीये आणि एक आई आपल्या लेकराकडे मागणं मागतीये. मासाहेब म्हणतायत, राजे पुढची 7 जन्म माझ्या पोटी जन्म घ्या. काय प्रश्न होता? पुढची 7 जन्म माझ्या पोटी जन्म घ्याल. राजाने म्हणावं, मासाहेब काय म्हणालात? पुढची 7 जन्म तुमच्या पोटी जन्म घेऊ की नाही हे आम्हाला ठाव नाही, पण मासाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या पोटी जन्म घेणारा प्रत्येक बाळ हा राजा शिवाजी जन्माला येईल. ही ताकद तुमच्या प्रसंग रायगडावर कोरला गेला. 6 जून 1674 ला माझा राजा छत्रपती झाला. अवघ्या विश्वानं ते पाहिलं, पण प्रसंग सोपा नव्हता. या प्रसंगासाठी अनेक अनेक यातना माझ्या शिवराजांनी सहन केल्या. शिवचरित्रामध्ये अशी एक जागा नाहीये की जिथे शिवराजे स्वतःसाठी जगला आहे. म्हणून शिवचरित्र जगाच्या पाठीवरचं महान चरित्र ओळखलं जातं. त्याचं कारण इथे आहे, या मातीला सूर्य लाभला शिवसुंदर केशरी, आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी. तख्त मराठीवरी रायगडावर माझा शिवाजी राजा छत्रपती झाला. आणि भारताच्या इतिहासामधील एक क्रांतिकारक घटना म्हणून त्या थॉमस निकोलसने ते आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं गेलं. शिवचरित्रातून आम्ही जर काय शिकणार असू आणि आजच्या शिक्षकांनी जर काय घ्यायचं असेल तर ते सर्वात मोठं म्हणजे दूरदृष्टी. शिवचरित्रातून दूरदृष्टी आहे. जेव्हा हा थॉमस निकोलस आला तेव्हा त्याने आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहून ठेवलं होतं की शिवाजी राजांचा राज्याभिषेक संपन्न झालाय. तो राज्याभिषेक जगाच्या पाठीवरची सर्वात मोठी क्रांतिकारक घटना आहे. पण याही पलीकडे इंग्रज लोक शार्प असतात हे आपल्याला माहिती नाही. इंग्रज लोक हुशार असतात, धूर्त असतात. राज्याभिषेकाच्या संध्याकाळच्या दिवशी सगळ्या खास लोकांसाठी पंगत बसली आहे. हा थॉमस निकोलस देखील राजांच्या बाजूला जेवायला बसलेला, पण त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न होता आणि तो प्रश्न म्हणजेच अभेद्य असा रायगड आहे. कधीतरी रायगडावर आपण गेलं पाहिजे. मी तरुणांना माझ्या व्याख्यानामध्ये नेहमी सांगतो की आजच्या तरुणांना गड किल्ल्यावर ट्रेक केली पाहिजे. त्याचं कारण असं आहे, गड किल्ले आम्हाला काय सांगतात माहितीये, जेव्हा जेव्हा आमच्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात ना, तेव्हा प्रतापगडावर जा. तो प्रतापगड तुम्हाला सांगेल संकटांशी कसं लढावं. नवनिर्मितीचा ध्यास असेल तर राजगडावर जा. तुमच्या दूरदृष्टीचं मोजमाप करायचं असेल तर विजयदुर्गला भेट द्या. आणि आयुष्यामध्ये जेव्हा सगळं संपलं असं वाटेल आणि मनामध्ये आत्महत्येचा विचार येत असेल ना, तो आयुष्यामध्ये एकदाच रायगडावर जा. कारण तो रायगड शिकवतो मातीमध्ये उभं राहून डोळ्यांमध्ये डोळे घालून संकटांशी कसं लढावं. तो रायगड आम्हाला शिकवतोय जीवनाला कशा पद्धतीनं पुढे न्यावं. म्हणून असं म्हणतात, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, त्याची अम्मा माणिक मोठी, दुसरी दौलत नाही, दुसरी दौलत नाही. रायगडाचा प्रसंग घडला. थॉमस निकोलस राजांच्या जवळ येतोय आणि राजांना प्रश्न करतोय. राजे म्हणतायत, थॉमस तुमच्या चेहऱ्यावर इतकी चिंता कसली? ब्रिटिश लोक त्यांचं लक्ष खऱ्या अर्थानं व्यवहारावर असतात. त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. आमच्या भारतीयांचं बरं आहे, एखाद्या सेरेमनीला गेलं की आमचं पहिलं लक्ष असतं मेनूमध्ये काय, एकदा अक्षता लागतात कधी आणि आम्ही जेवण करतो कधी. तो थॉमस निकोलस राजांना म्हणतोय, राजा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. राजे म्हणतात, बेशक बोला. थॉमस
म्हणतोय त्या रायगडाच्या वाटेवरनं मी आलो, त्या रायगडाच्या वाटेवर येताना पाय जरी घसरला तर प्रचंड खोल दरी आहे, एक नजर चुकली तरी समोर मृत्यू उभा आहे. त्या अभेद्य रायगडावर तुम्ही हे हत्ती आणले कसे? राजे म्हणतायत त्याचं बिझनेस सिक्रेट आहे. पण थॉमस निकोलस ऐकायला तयार नव्हता, तो जेवायला तयार होत नाही. थॉमस निकोलस म्हणतोय राजे मला जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. म्हणून आजकाल लोक बिझनेस पार्टी ठेवतात, कारण जेवताना माणूस काय करतो, मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतोय. आणि राजांच्या मनामध्ये आलं त्या थॉमस निकोलसला सांगावं एकदाचं. राजे म्हणतायत अरे जेव्हा आम्ही 1656 वॅलीचा डोंगर जिंकून घेतला ना तेव्हाच आम्ही त्या गडावर हत्ती आणले होते. थॉमस निकोलसचा पुन्हा प्रश्न, पण कसे? राजे म्हणतायत की 1656 जेव्हा मी रायली जिंकलं तेव्हा मी माझ्या एका मावळ्याला सांगितलं होतं की या गडावर 2 हत्ती आणा. त्यांनी कर्नाटकावरनं 2 हत्ती आणले आणि माझा मावळा त्या हत्तींना ट्रेन करण्यामध्ये पटाईत होता. तो म्हणतात तरी कसं झालंय? आणि मग राजांनी त्याला आपली स्टोरी सांगायला सुरुवात केली की 1656 आम्ही जेव्हा रायलीचा डोंगर जिंकला तेव्हा 2 पिल्लं आणली, पण त्या 2 पिल्लांना आम्ही अथक मेहनत घेतली. त्यांना आम्ही हिरवं पेढं दाखवायचो, कधीतरी त्यांना खायची वस्तू दाखवायचो, त्यांची लहान लहान डोंगरांवर प्रॅक्टिस घ्यायचो आणि मग त्या हत्तींना इतकं तरबेज बनवलं की एके दिवशी एका डोंगराच्या कड्यावरनं त्यांना आम्ही अचूकपणे रायलीच्या डोंगरावर घेऊन आलं. पुन्हा थॉमस निकोलसचा प्रश्न, राजे पण तुम्ही तो किल्ला जिंकला 1656 आणि तुमचा राज्याभिषेक संपन्न होतोय 1674 ला, म्हणजे राजे 18 वर्षांपूर्वी तुम्हाला हे माहिती होतं की तुमचा रायगडावर राज्याभिषेक संपन्न होणार आहे. किती दूरदृष्टी आहे! त्याला म्हणतात संयम आणि दूरदृष्टीचा अलौकिक संग्राम. 1656 ला राज्यांनी ओळखलं होतं याच किल्ल्यावर माझा काळ होणार आहे, राज्याभिषेक संपन्न होणार आहे आणि ती हत्तीची पिल्लं वर नेली गेली आणि खऱ्या अर्थानं राजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. शिवचरित्रामधून आम्ही या गोष्टी शिकायला पाहिजे. शिवचरित्र हे अलौकिक आहे. आम्ही येणाऱ्या पिढीला शिवचरित्रांमधल्या लहान लहान घटना सांगायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीवन जगत असताना कशा पद्धतीनं संयमी जीवन जगावं, लहान लहान संकट आली आणि आत्महत्या करणाऱ्या तरुणाला आम्ही शिवचरित्र हातामध्ये दिलं पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे. त्या शिवचरित्रातील लहान लहान गोष्टींचा अभ्यास करा. शिवरायांना किती आम्ही पदव्या सांगतोय, आम्ही गणपती म्हणतोय, गजपती म्हणतोय, अश्वपती म्हणतोय, भूपती म्हणतोय, शस्त्र पारंगत म्हणतोय, राजनीती धुरंधर म्हणतोय. त्याचं कारण काय असेल? आग्र्याच्या कैदेमध्ये माझा शिवाजी राजा 4 महिने अडकलेला आहे आणि मागच्या रांगेमध्ये उभं केलं म्हणून त्या औरंगजेबाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून माझा बोलणारा शिवाजी राजा होता. आणि औरंगजेबानं फरमान काढलं, पोलाद खानाला सांगितलं त्या शिवाजी राजाला काल कोठडीमध्ये टाका. समोर मृत्यू उभा आहे, पण तरी माझा राजा कधी मेंटली डिप्रेस मध्ये जात नाही, कधी आत्महत्येचा विचार करत नाही. विचार करा, समोर मृत्यू उभा असताना देखील माझ्या शिवाजी राजांकडे जर सर्वात महत्वाचा गुण कोणता असेल तर तो आहे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. आज प्रत्येक व्यक्तीकडे आणि शिक्षकांकडे जर कोणता महत्वाचा गुण असायला पाहिजे तर तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे. जीवनाशी आम्ही संयमाने बघितलं पाहिजे, संकटांशी आम्ही खऱ्या अर्थानं बेधडकपणे झुंजलं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं शिवचरित्र आम्हाला शिकवते पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. आणि आग्र्याच्या कैदेमधून शिवाजीराजे निसटले प्रसंग तुम्हाला माहिती आहे, पण जेव्हा आग्र्याच्या कैदेमधून शिवाजीराजे निसटले, बघा राजा होणं किती कठीण काम आहे. आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर मथुरेमध्ये आदल्या दिवशी जेव्हा राजे एका ठिकाणी वस्तीला थांबतायत आणि शंभू बाळांना म्हणतायत, शंभू बाळ उद्या आम्ही राजगडाच्या दिशेने कूच करणार आहोत, तुम्हाला इथेच राहायचं आहे, तुम्हाला 2 ते 3 महिने इथे राहावं लागेल, तुम्हाला सोबत नेणं हे धोक्याचं आहे. पण जेव्हा आम्ही उद्या जायला निघू तेव्हा शंभू बाळ तुम्ही रडायचं नाही, तुम्ही उद्या होणारे राजा आहात. राजा कधी रडत नसतो. काय म्हणतात शिवराजे, शंभू बाळ तुम्ही रडायचं नाही, सकाळ होतीये. आणि सकाळी जेव्हा शिवाजी राजे जायला निघतायत, राजांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा आहेत. राजे शंभू बाळांना खट्ट मिठी मारतायत. अरे 9 वर्षाचा शंभू बाळ आहे. शंभू बाळ आबासाहेबांना म्हणतात, आबासाहेब आपण म्हणायला होता की रडायचं नाही आणि आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू दिसतायत. राजे म्हणतायत, अरे मी काल तुला म्हणालो होतो की उद्या मी जेव्हा जायला निघू तेव्हा रडायचं नाही. पण शंभू बाळ मी काल सांगणारे जे शब्द होते ते एका राजाचे शब्द होते, आज एका बापाचे शब्द आहेत. शिवचरित्रामध्ये खऱ्या अर्थानं बापाचे शब्द आज कसे असायला पाहिजे ही खऱ्या अर्थानं मोठी घटना आहे.
एक प्रसंग मी नेहमी सांगत असतो की आज आमच्या तरुणांना मोठं होणं का गरजेचं आहे. प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की माझ्या लेकरांना मोठं व्हावं आणि आमची स्वप्न आमच्या लेकरांनी पूर्ण करावी. महाराष्ट्रातील बीड जिल्हा आणि या बीड जिल्ह्यामध्ये राहणारा संतोष नावाचा एक मुलगा, ऊसतोड कामगारांचा मुलगा, घरी 18-20 दारिद्र्य, 2 वेळचं कधी जेवण मिळत नाहीये. आई आणि वडील पहाटे उठायचे आणि ऊस तोडण्यासाठी लांबवर जायचे. पहाटे 4ला उठणारे त्याचे आई वडील रात्री उशिरा घरी यायचे. 18 ते 20 तास ऊसतोड करण्यासाठी ते बाहेर असायचे. पण जेव्हा जेव्हा रात्री त्याचे आई वडील घरी यायचे तेव्हा थकलेले असायचे. या संतोषच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहायचे. आई आणि वडिलांच्या हाल अपेक्षा पाहून त्याला राहत नसायचे. तो स्वप्न पाहतोय की मी माझ्या आई वडिलांचे अश्रू दूर करेन. 10वी होते, 12वी होते आणि ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी पुण्यामध्ये येतोय. अभ्यास करतोय, शिकवणीला जातोय. कधीतरी एखाद्या हॉटेलमध्ये जावं आणि तिथल्या कौबशीत व्हावी. कधीतरी गाड्या साफ करण्याचं काम करावं. मिळतील त्या पैशांनी शिकवणी लावावी आणि अभ्यास करावं. त्याचे मित्र कधीतरी पार्टीला जायचे, बर्थडे सेलिब्रेट करायचे, कधीतरी सिनेमा पाहण्यासाठी जायचं. त्या संतोषच्या मनामध्ये देखील यावं की आपण देखील आनंद घेतला पाहिजे. पण जेव्हा जेव्हा त्याला असं वाटायचं की मी टाइमपास केला पाहिजे तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर आई वडिलांचा चेहरा यायचा. तो गावी जायचा आणि शेतामध्ये जायचा. शेतामध्ये पोहोचल्यानंतर त्याला त्याचे आई आणि वडील काम करताना दिसायचे. ऊस तोडता तोडता त्याच्या आईचा एक खांदा झुकला होता आणि बापाच्या टाचा झिजल्या होत्या. त्या आईचा झुकलेला खांदा आणि बापाच्या झिजलेल्या टाचा जेव्हा तो पाहायचा तेव्हा रडायचा आणि सांगायचा मला टाइमपास करायचा अधिकार नाही. पुण्यामध्ये यायचा आणि दिवस रात्र अभ्यास करायचा. 2025 मध्ये महाराष्ट्राचं एमपीएससीचं रिझल्ट लागतं आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला डीवायएसपी म्हणून पहिलं नाव येतं श्री संतोष खारे. तो जेव्हा आपल्या मुलाखतीमध्ये सांगतोय त्याला प्रश्न विचारला जातो, अरे तू ऊसतोड कामगारांचा मुलगा, घरी 18-20 दारिद्र्य, मग तू असं कसं करू शकला. तेव्हा तो म्हणतोय तुमचं जीवनातलं पहिलं मोटिवेशन जर काय असेल तर तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत आणि माझं मोटिवेशन जर काय असेल तर माझ्या आईचा झुकलेला खांदा आणि बापाच्या झिजलेल्या टाचा हे माझ्यासाठी मोटिवेशन आहे. म्हणून लक्षात ठेवा, जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष करायला शिका. आजची तरुण पिढी संघर्ष विसरायला लागली आहे. असं म्हणतात की जो पानी से नहाता है वो खाली लिबास बदलता है, लेकिन जो पसीनों से नहाता है वो इतिहास बदलता है, वो इतिहास बदलता है. आज आम्ही खऱ्या अर्थानं मोठी स्वप्न बघितली पाहिजे. आज आम्ही संघर्षाची ताकद घेतली पाहिजे. आजची तरुण पिढी संघर्ष विसरली आहे. संघर्ष खऱ्या अर्थानं जीवनामध्ये मोठी झालेली आहे. जी व्यक्ती मोठी झाली प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष पाहिलेला आहे. मग ते अमिताभ बच्चन असतील, तेंडुलकर असतील, धीरूभाई अंबानी असतील, कुणीही असतील. जीवनामध्ये जर तुम्हाला कोणी सांगितलं ना की ही गोष्ट करू शकत नाही तेव्हा त्याच वेळी ती गोष्ट करण्याची धमक तुमच्यामध्ये ठेवा. जीवनामधला सगळ्यात मोटिवेट काय असेल माहितीये, इतरांद्वारे तुमचा केला गेलेला अपमान. जमशेदजी टाटांचा रॅडसन हॉटेलमध्ये भारतीय असल्यावरनं अपमान केला गेला. त्यांनी भारतातील सर्वोत्तम 5 स्टार हॉटेल ताज निर्माण करून त्याचा बदला घेतला. रतन टाटांचा जॅग्वार कंपनीच्या मालकाने अपमान केला. त्यांनी त्याच्या मालकीची लँड रोव्हर आणि जॅग्वार कंपनी विकत घेऊन बदला घेतला. शिवरायांचा औरंगजेबाने मागच्या रांगेमध्ये उभा राहून अपमान केला. त्या राजांनी 6 जून 1674 रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून छत्रपती घडवून त्या औरंगजेबाला उत्तर दिलं. अपमानाचा बदला हा इतरांचा द्वेष करून नव्हे तर अपमानाचा बदला हा समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी करून घेतला पाहिजे. हे यशाचं मंत्र आहे, हे यशाचं मंत्र आहे, हे यशाचं मंत्र आहे. अशा तरुण पिढीला आम्ही याद घ्यायला पाहिजे. एपीजे अब्दुल कलाम तुमच्यासारखेच शिक्षक असताना त्यांच्या मनामध्ये स्वप्न होते. जेव्हा त्यांच्या शिक्षकांनी त्या रामेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर जेव्हा त्यांना एकदा फिरायला घेऊन गेले आणि आकाशात उडणारे पक्षी जेव्हा त्यांना दाखवले, आकाशात उडणारी विमानं जेव्हा त्यांना दाखवली, तेव्हा त्यांनी निश्चय केला की मला एरोनॉटिकल सायन्स मध्ये जायचंय आणि एक सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ बनायचंय. ध्येय फक्त तुम्हाला शिकवतं उद्याची स्वप्न पूर्ण करायला, पण ध्येय जितकं तुमचं मोठं असेल तितकं ध्येय साकार करण्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थाने जगायला पाहिजे. शिवचरित्रामध्ये किती ताकद आहे. तुम्ही शिवचरित्रामधला एक जरी गुण स्वीकारला ना तरी आयुष्य खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण बनतं. ज्यांनी शिवाजी राजांचा विचार घेतला, कारण शिवराय ऐकायला सोपे, शिवराय सांगायला सोपे, पण शिवरायांचा अंगीकार करणं खूप कठीण. ज्यांनी शिवरायांना आपल्या विचाररूपी मस्तकात धारण केलं, ज्यांनी शिवरायांना आपल्या मंडटामध्ये
धारण केले, ते विदा सावरकर झाले, ते भगतसिंग झाले, ते नेताजी सुभाषचंद्र बोस झाले. म्हणून खऱ्या अर्थानं शिवचरित्रामधून ही ताकद येणाऱ्या शिक्षकांनी आणि येणाऱ्या तरुणांनी त्यांच्या मनगटामध्ये रुजवणं गरजेचं आहे. शिवचरित्रानंतर आपला माहिती असायला हवं, शिवाजी राजांचं 3 एप्रिल 1680 ला निधन झालं आणि त्यानंतर संभाजी राजांनी स्वराज्याची सूत्र हाती घेतली. 32 वर्षाचे असताना संभाजी राजांना 40 दिवस अखंडपणे अन्याय आणि अत्याचार करून त्या औरंगजेबाने मृत्यूदंड दिला. पण त्याच वेळी घरी कोण आहे? एकट्या येसूबाई आहेत. बघा, माहेरावर पितुरीचा कलंक आहे. घरामध्ये कुणी करता पुरुष नाहीये. रायगडावर स्वतः एकट्या एक महिला उभी आहे. 29 वर्ष औरंगजेबाच्या छावणीमध्ये येसूबाई राहिल्यात. इतकं दुःख तर प्रत्यक्ष द्रौपदीच्या देखील वाटायला आलं नव्हतं. पण तरी देखील स्वराज्य सांभाळणारी येसूबाई, ती श्री सखी राज्ञी जयती आम्ही कधीतरी समजून घेतलं पाहिजे. या मातीला ताराराणीचा इतिहास आहे, या मातीला अहिल्याबाईंचा इतिहास आहे, या मातीला सावित्रीबाईंचा इतिहास आहे. जेव्हा एखादी स्त्री खऱ्या अर्थानं कर्तृत्ववान ठरते तेव्हा सुद्धा मूर्ती आम्हाला पाहायला मिळतात. आज इन्फोसिस सारख्या सर्वोच्च पदावर त्या कार्यरत आहेत. एक स्त्री पारंपरिक पेशेमध्ये साडीमध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व करते तो कसं व्यक्ती मोठा आहे. आज विद्यमान देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एक शिक्षिका आहे. किती संकट त्यांनी सहन केली. पतीचं निधन झालं, मोठ्या मुलाचं निधन झालं, भावाचं निधन झालं, अनेक संकट आली. आत्महत्येचा विचार मनात येत होता. पण त्याच वेळी त्यांच्या मनात आलं, मी माझं आयुष्य समाजासाठी जगले तर. आणि तीच द्रौपदी मुर्मू आज भारताच्या सर्वोच्च संविधानाच्या पदावर बसलेली आहे. हे खऱ्या अर्थानं स्त्रीचं कर्तृत्व आहे. आज इथे बसलेले अनेक तरुण आहेत. तुम्ही उद्या शिक्षक होणार आहात, शिक्षिका होणार आहात. पण तुमच्याद्वारे निर्माण होणारा जो तरुण असेल, विद्यार्थी असेल, तो सशक्त भारताचा नागरिक कसा घडला पाहिजे ही खऱ्या अर्थाने काळाची गरज. 10-15 मिनिट घेऊ फक्त. या शिवचरित्राच्या समारोपाकडे जाताना खऱ्या अर्थानं शिवचरित्र आम्ही का शिकलं पाहिजे. या मातीला शिवचरित्रांचा इतिहास आहे. या मातीनं अनेक युग पुरुष घडवलेले आहेत, अनेक महापुरुष या मातीमधून घडले गेलेले आहेत. हा मातीचा इतिहास आहे. पण खऱ्या अर्थानं शिवचरित्र तुम्हाला जर काही शिकवत असेल तर जीवनामध्ये सर्वोत्तम कसं बनावं. आज सर्वांच्या पुढे एकच प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्ती आतून कुठेतरी हरलेला आहे. जीवनाचा आनंद निघून चाललेला आहे. कारण माणूस माणसाशी कसं बोलावं, कसं वागावं याचीच गोष्ट विसरला गेलेला आहे. म्हणून आज आमच्या पुढे जर कोणता प्रश्न असेल तर एक आनंदी आणि अर्थपूर्ण जीवन कसं जगावं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. का पैशाची श्रीमंती तुम्हाला मोठी बनवेल, पण पैशांची श्रीमंती उपयोगी पडेल की नाही मला माहित नाही. तुम्ही उद्या शिक्षक होणार आहात. प्रत्येकाचं स्वप्न असतं सरकारी नोकरी, प्रत्येकाचं स्वप्न बनलेलं आहे. पण ती नोकरी मिळेल नाही मिळेल हा पाठ वेगळा आहे. पण जर तुम्हाला शिक्षक जरी होता आलं आणि एक समाधानी आयुष्य जरी जगता आलं तरी देखील या आयुष्यामधून तुम्ही एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व घडवू शकता ही खऱ्या अर्थानं समजून घेणं गरजेचं आहे. कारण संपत्तीचा जो वारसा असतो तो कमी काळासाठी असतो. आम्हाला विचारांचा आणि संस्कृतीचा आरसा होणं ही खऱ्या अर्थानं गरज आहे. त्यामुळे त्या शिवचरित्राच्या माध्यमातून आम्ही हे शिकणं गरजेचं आहे. रायगडावर राज्याभिषेक झाल्यानंतर एके दिवशी कवी भूषण नावाचा एक कवी रायगडावर आला होता. पहाटे तो रायगडावर पोहोचला आणि त्याच वेळी जगदीश्वराच्या मंदिरात येऊन तो थांबला. एक 60-65 वर्षांचा तो कवी भूषण जेव्हा एका व्यक्तीसमोर उभा राहिला तेव्हा त्या व्यक्तीने त्याला प्रश्न केला, कोण तू? त्याने स्वतःची ओळख दिली की मी कवी भूषण. त्या व्यक्तीने सांगितलं काय करतोय? तो म्हणतोय मी कवी आहे, मी उत्तर प्रदेश मधून आलेलो आहे. आणि त्या व्यक्तीने सांगितलं तू आलाय कशासाठी? तो म्हणतोय मला शिवाजी राजांना भेटायचं आहे. मी शिवाजी राजांची प्रचंड कीर्ती ऐकून आहे, मला शिवाजी राजांची भेटायची. त्या व्यक्तीने प्रश्न केला शिवाजी राजा का बरं? तो म्हणतोय मी शिवाजी राजांवर अनेक कवनं केलेली आहे. तो व्यक्ती म्हणतोय सांग तर. तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली. इंद्रजिमी जंबपर वाडर सुहंबर रावण सदंबर रघुकुल राज है पवनबारी बहापर शंभर तीन हबर जो सहस बहापर रामद्विज राम है दावा तुम तुंड पर चिता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेज तम अंश पर कानजमी कंस पर तो मयंच मेंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है. कवी भूषण सांगत होता, बोलत होता. राजे सांगायचे ओ खूप सुनाव. आणि नंतर शिवाजी राजे थकले आणि प्रश्न केला आणि ज्या शिवाजी राजांना भेटायचंय तो शिवाजी राजा प्रत्यक्ष समोर सुद्धा उभा.
त्या कवी कृष्णा आणि शिवाजी राजांवर हजारो छंद लिहिलेले, ते छंद अजून देखील जिवंत आहेत. या छंदांचा जर तुम्ही अभ्यास केला तर एक राजा कसा असतो हे तुम्हाला पाहायला मिळेल. शिवचरित्रामध्ये अनेक घटना आहेत की ज्या घटनांवर जर बोललो तर आजचा दिवस कमी पडेल, पण माझ्यावर वेळेची मर्यादा आहे. तर जाता जाता एवढंच म्हणेल की शिवचरित्रामधून आम्हाला शिकायला पाहिजे. शिक्षक होणं ही काळाची गरज जरी असेल तरी खऱ्या अर्थानं शिवचरित्र आम्हाला शिकवतंय एक आदर्श व्यक्तिमत्व बनायला. माझा मित्र कवी नेहमी असं म्हणून जातोय की हर महादेवाची नौबत इथे घडेल का, हर महादेवाची नौबत इथे घडेल काय, आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. अरे जातीवरून दंगे इथे झेंड्यावरून पंगे, अरे जातीवरून दंगे इथे झेंड्यावरून पंगे, माणसाला माणुसकीचा मिळत नाही पंगे. अरे जिजाऊंचा लेख शिवबासारखा बनेल काय, आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. मत आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मत आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, पण मरणाला लाजवणारा कुठे दिसत नाही संभा. जिजाऊचा लेख शिवबासारखा बनेल काय, आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय, सपान पुन्हा पडेल काय. रस्त्यावरची कागद खाऊन सुकून गेल्या गाई, रस्त्यावरची कागद खाऊन सुकून गेल्या गाई, आणि पार्लरला जाऊन आता रोज सजते आई. जिजाऊची लेख पुन्हा जिजाऊ बनेल काय, आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय, सपान पुन्हा पडेल काय, सपान पुन्हा पडेल काय. ते सपान पुन्हा मी पाहणं गरजेचं आहे. या मातीमध्ये शिवरायांचा इतिहास असेल, महापुरुषांचा इतिहास आम्हाला जिवंत ठेवणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. जाता जाता एवढंच म्हणेल, शिवरायांनंतर शिवरायांचा वारसा छत्रपती संभाजी राजांनी दिला. मागील 2 वर्षी छावा मूवी सर्वांनी पाहिला, आणि प्रत्येक प्रेक्षकाने जो मूवी पाहिला असेल तो रडला असेल, कारण त्या मूवीमध्ये जी खऱ्या अर्थानं मातीसाठी समर्पणाची भावना होती ती खूप भयानक आहे. या मूवीमधला सर्वांना आवडणारं गीत, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उनपे है धिक्कार, उनपे है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का असल अधिकार है अपना, अपनों के खातिर मरना कुछ आज में, अजर अमर करना है स्वराज में. तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, यह अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है. मातीसाठी मरण्याची प्रेरणा जर घेतली तरी आयुष्य सर्वोत्तम घडतं, आणि सर्वोत्तम आयुष्य खऱ्या अर्थानं दैववादी घडतं. हा महापुरुषांचा इतिहास खऱ्या अर्थानं समर्पण करूया, तो जिवंत ठेवूया, आणि येणाऱ्या पिढीला एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कशा अर्थाने घडलं जाईल हे पाहूया. या व्याख्यानाच्या समारोपी प्रसंगी एवढंच म्हणेल, हे प्रभू आपल्याला काही आज्ञा मागणे, हे प्रभू आपल्याला काही आज्ञा मागणे, द्यायचंच असेल तर शिवरायांस पुन्हा जन्म दे, बांधून दे गुरुस मग टोक दे, देशद्रोही गद्दारांना कडे लोट दे, कडे लोट दे, कडे लोट दे. या मातीला सूर्य लाभला शिवसुंदर केशरी, आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी. तो शिवरायांचा इतिहास, आजचा शिक्षक व्यक्तिमत्व व शिवराय या विषयावर मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सर्व सन्माननीय व्यासपीठ मगाशी माने सर नव्हते, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष प्राचार्य सन्मान्य श्री माने सर असतील, आढाळ सर असतील, वडे सर आहेत, शिंदे मॅडम आहेत, गायकवाड मॅडम आहेत, गुलाबे सर आहेत, बडगावकर मॅडम आहेत, हे सर्व गुरुवर्ग आहेत. मी मगाशी देखील तुमचा उल्लेख केला की हे फक्त व्यक्ती नाही आहेत, तर जिथे जागतिक विद्यापीठ आहे त्यांच्या शब्दांनी आमच्या मंडळामध्ये बळ भरलं, आणि आज उंच उड्डाण करण्याची ताकद त्यांनी आमच्यामध्ये निर्माण केली. ज्ञानोबा असं म्हणतात, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा गुरु, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कधी काळी लढविला. गुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवा, त्यांच्यावर निष्ठा ठेवा. जीवनामध्ये तुम्ही पैशाने श्रीमंत होईल की नाही मला माहित नाही, पण जिब्रांनी किंवा गुरूंनी दिलेला जो विचाररूपी वारसा आहे तो जर जपला तर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही नक्कीच पुढे या, याबाबत काहीही शंका नाहीये. तर सर्व गुरुजनांच्या चरणावर वृंदावर नतमस्तक होतोय. पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं शेवट करताना एवढंच बोलेल, या मातीला खऱ्या अर्थानं जो महापुरुषांचा इतिहास आहे तो इतिहास असा जिवंत ठेवण्याची जबाबदारी तो आम्ही घेऊया, आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी थांबतोय.
तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा त्याला स्पर्श दे, स्पर्शात पुन्हा त्या काही दिशा उजळून टाकू पुसू पाणीपत, उजळून टाकू पुसू पाणीपत. नक्कीच आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं आजच्या कार्यक्रमाला आपण साथ दिली. मला आपण 1 ते 1.5 तास ऐकून घेतलं. खरं तर मी महाराष्ट्रभर कार्यक्रम करतोय, मोठमोठ्या व्यासपीठांवर जातोय, पण ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही शिकलो, त्यांचे शब्द आमच्या मंडळात रुजले, त्यांच्या समोर बोलण्याचं धारिष्ट मी केलंय. काही शब्द चुकीचे असतील तर ते शब्द माझे असतील म्हणून पदरात घ्या. जर काही आवडलं असेल तर ते कागदात साठवा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला. उपस्थित सर्व होणाऱ्या भावी शिक्षकांच्या चरणविंदावर नतमस्तक होतो आणि त्या ठिकाणी आपली रजा घेतो.